येरवाड्यात शास्त्रीनगर चौकात अश्लील चाळे करणारा गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल पोलिसांच्या कोठडीत आहेत। पोलीस तपासामध्ये गौरव आहुजाची कुंडली काढतानाच त्याच्या वडिलांच्या गुन्ह्यांचाही कच्चा चिठ्ठा बाहेर आलाय। आहुजा बाप बेट्यावरती यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल झालेत। काय आहेत हे गुन्हे पाहूयात या रिपोर्टमधून। माझ्याकडून जे पब्लिकमध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो। दारूची नशा उतरली तशी या धनदांडग्याच्या मुलाची मगरुरी देखील उतरली। येरवड्यात शास्त्रीनगरच्या भर चौकात रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून महिलांसमोरच लघुशंका करणारा हा गौतम आहुजा काल रात्री सातारा पोलिसांना शरण गेला। आरोपीने मद्यधुंद अवस्थेत रस्त्यात वाहनांना अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे वाहन उभं केलं, सार्वजनिक ठिकाणी अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन केलं, वेगाने वाहन चालवून सार्वजनिक उपद्रव निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय। सातारा पोलिसांना शरण जाण्यापूर्वी आरोपीने माफीनाम्याचा व्हिडिओ शूट केला होता। मी गौरव आहुजा, राहणार पुणे। काल माझ्याकडून जे पब्लिकमध्ये कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो। संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांना मनापासून माफी मागतो। मला माफ करा आणि मला एक चान्स द्या। सॉरी। पुणे पोलिसांनी गौरव आहुजा आणि भाग्येश ओसवाल या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केलं। आरोपींना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। काल रात्री येथील एक आरोपी नामे भाग्येश ओसवाल यास काल सायंकाळी अटक करण्यात आलेली आहे। त्याचं त्यापूर्वी वैद्यकीय तपासणी ससून हॉस्पिटल या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि यातील जो मुख्य आरोपी होता ज्याचं नाव गौरव मनोज आहुजा, वय वर्षे 25 असं आहे, यास काल रात्री उशिरा सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज सकाळी त्याला पुण्यामध्ये आणून त्याची वैद्यकीय चाचणी करून सकाळी 7:45च्या दरम्यान त्याला अटक करण्यात आलेली आहे। दरम्यान गौतम आहुजाचा हा पहिलाच गुन्हा नसल्याची माहिती समोर आली आहे। आहुजा बाप बेट्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलंय। गौरव आहुजा आणि त्याचे वडील मनोज आहुजा बऱ्याच काळापासून जुगार आणि सट्टेबाजीच्या व्यवसायात गुंतलेले आहेत। ते क्रिकेट बेटिंग, मटका आणि पोकर गेम सारखे बेकायदेशीर व्यवसाय चालवत होते। पुणे पोलिसांनी मनोज आहुजा आणि त्याच्या एका सहकार्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पुणे पोलिसांनी क्रिकेट बेटिंगचे एक हाय प्रोफाईल रॅकेट उद्ध्वस्त केलं होतं। या रॅकेटमध्ये कॉलेजच्या अनेक मुलांना बेटिंगमध्ये ओढण्यात आलं। या प्रकरणात गौरव आहुजावरही गुन्हा दाखल आहे। आहुजानं जुगाराच्या धंद्यातून पैसा कमावला आणि हॉटेल व्यवसायात गुंतवणूक केल्याची चर्चा आहे। पण इथं तर बाप से बेटा सवाई अशी परिस्थिती आहे। बापाने जुगाराच्या धंद्यात लोकांना लुटलं आणि बेट्याने पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेवर पाणी सोडून थेट पोलिसांनाच आव्हान दिलं। त्यामुळे या अमीरजाद्याच्या कारनाम्यांनंतर पुणे पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, पुणे।